असं म्हणतात जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो फक्त एकटाच शिकतो, पण जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा एक कुटुंब शिकते. इतिहासही सांगतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच आहे. जर एक स्त्री या समाजाला उभारते, त्याला सज्ञानी करते, तर का आजही तिला अग्निपरीक्षा द्यावी लागते? आपण दुर्गेला मंदिरात पुजतो, तिच्या मूर्तीला अनेक भरजरी वस्त्रे चढवतो, तर का तिच्या मानवी रूपाचे साधारण कपडे सुद्धा उतरायला बघतो? जेव्हा एक मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बापासाठी ती लक्ष्मी म्हणून जन्माला येते, पण तीच मुलगी समाजासाठी आपल्या वासनेची तहान भागवणारी एक आस. अनेक लांडगे आपल्या वासनेची लाळ सांडत तिची शिकार करण्याची वाट बघत असतात, कारण आज फक्त तिच्यावर प्रत्यक्ष बलात्कार नाही तर डोळ्यांनीही बलात्कार केला जातो. देवावर चिखल उडवल्याने त्याची पवित्रता नष्ट होत नसते, तसंच एका मुलीवर बलात्कार केला तर तिला अपवित्र का समजले जाते? याच व्यथेला तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, आणि हा माझा छोटासा प्रयत्न आपल्या समाजातील प्रत्येक नारीला समर्पित आहे. आता हा अंधार हवाहवासा वाटतो, आता हा अंधार हवाहवासा वाटतो. आता प्रकाशाची हौस नाही राहिली. जेव्हा भर चौकात याच प्रकाशात मी एक काळी सुरगाळताना पाहिलो. ये हौसला